तर चला आता आपण याच्या पुढे जाऊ. पुढे काय करायचं सगळ्यात पहिले आपण जीवन काय दिलं ते बघू. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं तर इन्फिनिटी मॅने दिलेलं आहे एफ के म्हणजे आपण के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 घेणार आहे इथे. के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 घेतल्यानंतर त्याचं पुढे बघू. त्याचं पुढे आपल्याला काय दिलेलं आहे. सो के ची व्हॅल्यू दिलेली आहे. के कशापेक्षा मोठा आहे. So के इज ग्रेटर दॅन इक्वल टू 6 याच्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यानंतर एम के जो आहे म्हणजे मॅक्सिमम के ची व्हॅल्यू किती होईल? इकडे नॉन डिक्रीजिंग रेट मॅक्सिमम के ची व्हॅल्यू नॉन डिक्रीजिंग रेट त्याच्यानंतर ओनली वन टर्म्स इज ॲडेड ॲट वन टाइम. सो एका टाइमला फक्त एकच टर्म ॲड होईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण काय करू आपण डायरेक्टली प्रूफ चालू करू. सो प्रूफ चालू केलं म्हणलं तर प्रूफ चालू करायचं म्हणलं तर हे करावं लागेल. तर असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला गिवन करायला आहे तो एन इज एन नॉट म्हणजे एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू एन नॉट असं आहे. एन नॉटची व्हॅल्यू एम मोठे तर आपण आता ही इक्वेशन घेऊ. यामध्ये फक्त दोनच इंटिजर राहील म्हणजे इंटिजर आपण जर धरलं तर इथे काय देईल आपल्याला. तर आपण एक विचार केला या गोष्टीचा विचार केला की एम ऑफ के म्हणजे मॅक्सिमम के इज इक्वल टू मॅक्सिमम के मायनस 1. सो हे याच्या इक्वल येण्यासाठी आपल्याला काय करायला आहे दोनच आपण इक्वेशन घेऊ शकतो. 0 किंवा 1 इक्वेशन म्हणजे इंटिजर दोनच घेऊ शकतो. तो दोनच इंटिजर घेऊ त्याच्यानंतर पुढे बघू. सो त्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. इन्फिनिटी मीन काय दिली आहे एन इज रेस टू एन here n is denoted the set 1 2 3. n ची व्हॅल्यू काय दिली आहे 1 2 3. सो याच्या पुढे बघू आपण काय असेल. सो याची व्हॅल्यू 1 2 3 आहे. सो याच्यानंतर आपल्याला काय दिले असेल म्हणलं एफ ऑफ एक्स हे काय एफ ऑफ एक्स काय सफिशियंट आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू हे एफ ऑफ एक्स आहे इक्वल टू एन आहे म्हणजे दॅट इज सफिशियंट. सफिशियंट आहे त्या एनच्या इक्वलचा कोणता या हा आहे हा एनच्या इक्वल सफिशियंट आहे. तर आपण काय करू एफ एक्स ला ए धरून घेऊ. एफ ऑफ एक्स इक्वल टू जर आपण एफ एक्स ला ए धरलं तर त्याच्यामुळे ए ला काय धरता आपल्याला तो ए इज इक्वल टू एम एन मायनस 1 हे पण धरलं तर चालतं काही विषय नाही एवढा. मग त्यानंतर आपण काय करू एम एम ला इक्वल करू कोणाच्या एन प्लस एचा हे काय आपल्याला एफ एक्स एम इज इक्वल टू एन प्लस ए. एन काय एन म्हणजे नंबर ऑफ टर्म्स हा एन आहे हा एन आहे समजते ना हा एन आहे. सो त्याच्यानंतर पुढे बघू. त्याच्यानंतर काय आहे तर आपल्याला काय दिलेलं आहे की सेकंड जो प्रॉपर्टी म्हणजे झेड असतो तो काय एवढून मोठा आहे एवढून मोठा आहे ए म्हणजे काय एन हे ऍड मध्ये बनवून एन मध्ये ऍड केले एन एन. तर एवढंच डॉक्युमेंट्स आहे सगळ्यात पुढे आपण फक्त आता जीवन बघितलं. जीवन मध्ये काय काय दिलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की आपण मल्टिप्लिसिटी याच्यामध्ये मल्टिप्लिसिटी यूज करताय अल्जेब्रा वापरायचं थोडंफार. तर इक्वल करायचे आपल्याला इक्वल करायचं आपल्याला सम प्रिव्हियस मॅक्सिमल. सो इक्वल करायचं आहे मॅक्सिमल जे प्रिव्हियस मध्ये होतं म्हणजे जे या कंडिशन्स मध्ये होतं ते आपल्याला इक्वल करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक डॉक्युमेंटरी निघाल म्हणजे आपल्याला एक सेट टाईप मध्ये निघाल. सेट मध्ये जसं सर्वांना एपीजीपी सारखं निघाल एपीजीपी सारखं. त्यामध्ये काय असतं एन एन प्लस 1 अँड सो ऑन एन प्लस 1 अँड अजून काय राहील तर लास्ट डॉक्युमेंट काय राहील किंवा लास्ट इक्वेशन काय राहील एन प्लस ए काय राहील एन प्लस ए. तर याच्यानंतर पुढे बघू अजून काय काय असतं. तो आपण जर पुढे बघितलं तर अजून खूप याच्यात खूप मोठा क्वेश्चन हा
त्याच्यानंतर बघितलं तर एफ ऑफ एम, आता एन तर झाला तर एम धरू, म्हणजे इमॅजिन करू एक नंबर एफ ऑफ एम दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एम मायनस वन. एफ ऑफ एम इज इक्वल टू एफ ऑफ एम ऑफ मायनस वन. त्याच्यानंतर एफ ऑफ जे एम आहे तो काय ए उन्मुख आहे, ए उन्मुख आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय जे काय हे जे आपल्याला हे इक्वल करायचं आहे, एफ ऑफ एम मध्ये एम च्या जागी आपण असा नंबर टाकायचा की ए इक्वल झाला पाहिजे. तर ते पण बघू अजून. तर एन जो असतो जो एन एन आपण जो बघितला त्या एन ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, एन इज द बेस टू नॅचरल नंबर. तो नॅचरल नंबर तर आपल्याला मल्टिप्लिसिटी काय राहील याची, एची मल्टिप्लिसिटी काय राहील. आपण आता बघितलं होतं की एपी आणि जीपी मध्ये एन कॉमा एन प्लस वन आणि एन प्लस ए जे एंडिंग आहे एन मध्ये डॉट्स आहे. तर त्याच्यामध्ये मल्टिप्लिसिटी काय राहील, तर ए ची राहील एन प्लस वन, एन प्लस वन ची मल्टिप्लिसिटी राहील. त्याच्यानंतर पुढे बघितलं तर आपल्याला एक ऍडिशनल करावं लागेल, एक वन ऍडिशनल घ्यावं लागेल. ज्या प्रकारे आपण लास्ट घेतलं एन प्लस ए, तर मायनस वन हा सगळ्यात एंडिंगचा राहील, सगळ्यात लास्टचा राहील. कारण की आपण एक एपीजीपी मध्ये शिकलेलो आहे की कशा पद्धतीनं अल्जेब्रा मध्ये ते टॉपिक असतो, अल्जेब्रा मध्ये असतो ते. तर याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, तर एम के कशा इक्वल आला, तर आपण जर आता बघितलं हे असं इक्वल आलेलं आहे एम के इज इक्वल टू एम. कारण की आपण डॉक्युमेंटरी मध्ये बघितलं, त्याच्यामध्ये एपीजीपी मध्ये बघितलं व्हॉट एन एन प्लस वन एन प्लस ए लास्ट वन एन प्लस ए मायनस वन असं बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला एम एन ची व्हॅल्यू काढायची होती, मॅक्सिमम नंबर्स. So mn is greater than mn plus 1 greater than mn plus k असे. त्याच्यानंतर काहीच नाही याच्यात, हा प्रूव्ह करण्याचा विषय होता, तर मी प्रूव्ह केला. त्याच्यानंतर आपल्याला एकच दिलेलं की mn, सो m of n plus m of n minus 1 that is equal to mn. सो mn आहे, तर हे या पद्धतीने येतं ते. जर आपण चांगल्या पद्धतीने अजून सॉल्व्ह करायचं म्हटलं तर अजून बघू एफ ऑफ एन प्लस एफ ऑफ एन इज इक्वल्स टू त्याचा इक्वल काय येतं एम ऑफ एन प्लस एफ ऑफ एन मायनस वन असं येतं. याच्यानंतर पुढे बघितलं तर काय येतं एफ ऑफ एन, काय एफ ऑफ एन प्लस एफ ऑफ एन इज इक्वल्स टू एम ऑफ एन प्लस एफ ऑफ एन मायनस वन दॅट इज इक्वल टू. आता एवढं झालं. याच्यानंतर आपण एफ ऑफ एन ची व्हॅल्यू जर टाकली, तर याच्यानंतर एफ ऑफ एन ची व्हॅल्यू जर टाकली आणि एम एन ची व्हॅल्यू जर पुट केली, तर याच्यानंतर काय तर एफ ऑफ एन. सो आपण सगळ्यात पहिली गोष्ट काय घेतली होती, एफ ऑफ एन मायनस प्लस वन. सो इथं प्रूव्ह झालेले ते एफ ऑफ एन प्लस एफ ऑफ एन इज इक्वल्स टू एफ ऑफ एन. समजतंय ना. हे बघा एफ ऑफ एन प्लस एफ ऑफ एन हे एम एन प्लस एफ ऑफ एन मायनस वन चा इक्वल घेतलं. त्याच्यानंतर आपण एम एन आणि एफ ऑफ एन मायनस वन ची व्हॅल्यू पुट केली, त्याच्यानंतर एफ एन हे आलं. सो इथं प्रूव्ह झालेलं आहे हा क्वेश्चन. तर मी लास्ट लिहून देतो एफ ऑफ एन इज इक्वल्स टू एफ ऑफ एन प्लस एफ ऑफ एन टू एन स्क्वेअर. सो तो प्रूव्ह झालेला इथं. तर काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा. थँक्यू. हाच होता सेकंड क्वेश्चन INMOचा इंडियन नॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडचा, जो एवढा डिफिकल्ट नव्हता, सोपा होता. सो थँक्यू.